नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, उज्जैन शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर क्षिप्रा नदीच्या काठावर उज्जैन शहर वसलेले आहे. टेलिफोनचा शोध कोणी लावला? कोणी लावला? तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल. अलेक्झांडर ग्रॅहम बेल. दोन्ही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या समाज सुधारकाने सर्वाधिक प्रयत्न केले? राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा, राजाराम मोहन रॉय. महात्मा गांधी यांचा जन्मदिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 2 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. भारताच्या मुख्य भूमीचा सर्वात दक्षिणेकडील किनारा कोणता आहे? तर कन्याकुमारी. लाल बहादूर शास्त्री यांची समाधी कोणत्या शहरात आहे? तर दिल्ली या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे. पुढचा प्रश्न, दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीचे नाव काय आहे? तर विजय घाट. काय नाव आहे? विजय घाट. ओणम हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध सण आहे? तर केरळ राज्यातील प्रसिद्ध सण आहे ओणम. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे आणि 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. लक्षात ठेवा, ओणम हा सण आहे केरळ राज्यातील. भारतात जिप्समचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर राजस्थान राज्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन होतं जिप्सम. भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? कोण आहेत? तर किरण बेदी. लक्षात ठेवा, पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे. दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? तर मुघल सम्राट शहाजहान. मुघल सम्राट शहाजहान. पुढचा प्रश्न पहा, अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब कधी टाकला? तर 6 ऑगस्ट 1945. विद्यार्थी मित्रांनो, तारीख लक्षात ठेवा, साल लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. 6 ऑगस्ट 1945 अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? तर नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या कधी केली? तर 30 जानेवारी 1948. 30 जानेवारी 1948. तेलंगणा राज्य कोणत्या राज्यातून तयार झाले आहे? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. आंध्र प्रदेश. तेलंगणा राज्य आंध्र प्रदेश राज्यातून तयार झाले आहे. राष्ट्रपतींचा अध्यादेश किती काळ लागू राहतो? तर 6 महिने. किती महिने? 6 महिने. अनुवंशिकतेचे नियम कोणी मांडले? तर ग्रेगर मेंडेल यांनी. तोडा जमात कोणत्या राज्यात राहते? तर तामिळनाडू राज्यामध्ये तोडा जमात राहते. तंजोरचे बृहदेश्वर मंदिर कोणी बांधले? तर राजराजा पहिला चोल. राजराजा पहिला चोल याने तंजोरचे बृहदेश्वर मंदिर बांधले. पुढचा प्रश्न पहा, जगात सर्वात जास्त चांदीचे उत्पादन कोणत्या देशात होते? तर मेक्सिको. मेक्सिको या देशामध्ये सर्वात जास्त चांदीचं उत्पादन होतं. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर श्रीमती सुचेता कृपलानी. भारताच्या पहिल्या
महिला मुख्यमंत्री? विद्यार्थी मित्रांनो, मला कमेंट करून हे सांगायचं आहे की श्रीमती सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. पण त्या कोणत्या राज्याच्या होत्या? कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर पंडित भागवत दयाळ शर्मा. पंडित भागवत दयाळ शर्मा हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री. संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले सरचिटणीस कोण होते? तर त्रिगेवेली. अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर आहे? शरयू नदीच्या काठावर अयोध्या आहे. कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मे कामगार दिन, 1 मे. पुढचा प्रश्न पहा. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1920. विद्यार्थी मित्रांनो, साल लक्षात ठेवा. असहकार चळवळ 1920. झोपेत जरी प्रश्न विचारला तरी उत्तर यायला पाहिजे. असहकार चळवळ 1920. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर लोकसभा. लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे. मग वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्यसभा. लक्षात ठेवा, वरिष्ठ सभागृह राज्यसभा, कनिष्ठ सभागृह लोकसभा. पुढे पहा. गेट वे ऑफ इंडिया कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? तर भगतसिंग यांनी इन्क्लाब जिंदाबाद ही घोषणा दिली. पुढील प्रश्न पहा. अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती कोण आहे? तर पेगी व्हिट्सन. नाव लक्षात ठेवा, पेगी व्हिट्सन अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी व्यक्ती. किती दिवस होती? तर 675 दिवस पेगी व्हिट्सन हे अंतराळात होते. 675 दिवस. त्यानंतर सुनीता विल्यम्स या किती दिवस अंतराळात होत्या? या ठिकाणी अंतराळात असं आहे. सुनीता विल्यम्स किती दिवस अंतराळात होत्या? तर 608 दिवस. दिवस लक्षात ठेवा, 608 दिवस. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर अंतराळात सर्वाधिक काळ घालवणारे व्यक्ती यांची लिस्ट आहे. पहा. पेगी व्हिट्सन 675 दिवस, सुनीता विल्यम्स 608 दिवस. म्हणजे दुसरा क्रमांक कोणाचा आहे? सुनीता विल्यम्स यांचा आहे. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. ओके. जेफ विल्यम्स 534 दिवस, मार्क वांडे हे 523 दिवस, स्कॉट केली 520 दिवस, बुच विल्मोर 464 दिवस, मायकेल बॅरेट 447 दिवस, शेन किमब्रो 388 दिवस आणि मायकेल फिनके 382 दिवस. फक्त एकदा नजर फिरवा. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं काय आहे? पहिले पेगी व्हिट्सन 675 दिवस लक्षात ठेवा. नंतर आपल्या भारताच्या सुनीता विल्यम्स हे पण लक्षात ठेवा, त्यांचा दुसरा क्रमांक आहे. त्या किती दिवस राहिल्या? 608 दिवस. 608 दिवस. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा. चारमिनार करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ॲथलेटिक्स. थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन. पुढचा प्रश्न पहा. वॉकर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ. वॉकर कप गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. विश्वातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर गुरु. गुरु म्हणजेच ज्युपिटर. पुढचा प्रश्न. इंडिया इम्युनो रिसर्च लॅबोरेटरी. इंडिया इम्युनो रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. कोशिका विज्ञान केंद्र कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी कोशिका विज्ञान केंद्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 30 वन लाइनर प्रश्न पाहिलेले आहेत.
सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.